मी रागाने पेटलेलो रुग्णालयाच्या दालनात सतत इकडून तिकडे फेऱ्या मारत होतो. तेवढ्यात समोरून तो माणूस चालत येताना दिसला, ज्याचा मला प्रचंड तिरस्कार होता. त्याला पाहताच माझ्या डोक्यातील नसांनस ताणली गेली. मी क्षणात त्याच्याकडे धावलो आणि त्याचा अंगरखा घट्ट पकडत ओरडलो, तुझी इथे येण्याची हिंमत तरी कशी झाली? त्याने कपटी हसू चेहऱ्यावर आणलं आणि शांतपणे म्हणाला, माझा अंगरखा पकडून काही बदलणार नाही. जे सत्य आहे त्यापासून तू पळू शकत नाहीस. तुला खरंच वाटतं तुझा खरा शत्रू मी आहे? मूर्ख आहेस तू. मी नाही तर, असं म्हणत त्याने माझ्या मागे नजर टाकली. माझी पकड आपोआप सैल झाली आणि मी मागे वळलो. पण ते दृश्य पाहून माझ्या अंगातील प्राणच निघून गेला. माझ्या मागे फक्त यंत्रांची सतत वाजणारी बीप ऐकू येत होती. बाकी संपूर्ण परिसरात अशी भयानक शांतता पसरली होती, जी कोणाच्याही मनात भीती निर्माण करेल. मी समोरच्या काचेच्या खिडकीतून आत पाहत होतो. माझी पत्नी स्नेहा निश्चल अवस्थेत पडली होती आणि एक परिचारिका तिची तपासणी करत उभी होती. ते दृश्य पाहताच काही तासांपूर्वीचं सगळं माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. स्नेहाने माझ्याकडे गुलाबी रंगाचं पाकिट पुढे केलं होतं आणि ते पाहताच मी तिचा हात जोराने झटकला होता. संतापाच्या भरात मी तिच्यावर ते सगळं सत्य ओरडून सांगितलं होतं, जे काही वेळांपूर्वी मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. माझे ते विषारी शब्द ऐकताच तिचा चेहरा पूर्ण पांढरा पडला. ती थरथरत मागे सरकू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने आपलं पोट दोन्ही थरथरणाऱ्या हातांनी घट्ट पकडलं आणि पुढच्या क्षणी तिचे डोळे वर फिरले आणि ती अचानक खाली कोसळली. दुसरा कुठलाही नवरा असता तर पत्नीची अशी अवस्था पाहून पूर्णपणे कोसळला असता किंवा अपराधीपणाने देवाकडे तिच्या जीवासाठी प्रार्थना करत बसला असता. पण माझ्या आत तसं काहीच उरलं नव्हतं. माझ्यात फक्त द्वेष शिल्लक राहिला होता. मी रुग्णालयात फक्त एवढ्यासाठी आलो होतो कारण माझ्यात अजून थोडी माणुसकी जिवंत होती. माझ्या डोळ्यांसमोर कोणालाही तडफडताना सोडून देणं मला जमत नव्हतं. पण ज्या स्त्रीने माझ्या प्रेमाचं आणि सन्मानाचं इतकं भयंकर उत्तर दिलं होतं, तिच्यासाठी आता माझ्या मनात सहानुभूतीचाही एक थेंब उरला नव्हता. मी बाकावर जाऊन बसलो आणि दालनाच्या छतावर लावलेल्या दिव्यांकडे निर्विकार नजरेने पाहत राहिलो. माझा संयम तुटत होता आणि माझं मन मला पुन्हा पुन्हा विचारत होतं, मी तिची कोणती इच्छा अपुरी ठेवली होती की तिचं माझ्यासाठी विषारी साप बनून मला ढसली. या सगळ्या विचारात आणि विश्वासघाताच्या वेदनेत अडकलेल्या माझ्या मनाने भूतकाळाची पानं उघडायला सुरुवात केली. स्नेहा पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आली होती ते दिवस मला आठवू लागले. तिच्या साधेपणावर आणि निरागसतेवर मी पहिल्याच भेटीत हरवलो होतो. आजही मला आमची ती पहिली बसमधली भेट स्पष्ट आठवते. मी फक्त बसमध्ये प्रवास करण्याचा अनुभव कसा असतो हे जाणून घ्यायचं म्हणून त्या दिवशी बसमध्ये चढलो होतो. माझ्या घरात कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. एका हाकेत अनेक गाड्या दारात उभ्या राहत होत्या. त्यामुळे साधं आयुष्य मी कधी जगलोच नव्हतं. पण त्या दिवशी कोणत्या वेडाने माझं मन व्यापलं होतं कोण जाणे. कदाचित नियतीला माझ्या आयुष्यात स्नेहाला आणायचं होतं. त्या एका दिवसाच्या भेटीचं रूपांतर रोजच्या भेटीत कधी झालं ते मला समजलंच नाही. 1 वर्षानंतर स्नेहा लाल रंगाच्या सुंदर वधूवेशात माझ्या घरात आली. ती बिचारी आईविना वाढलेली मुलगी होती. तिला तिच्या वडिलांनी एकट्याने वाढवलं होतं. जगातील कपट, फसवणूक आणि डावपेचांपासून ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. अगदी साधी, शांत आणि निरागस मुलगी होती ती. माझ्या वडिलांच्या अचानक निधनानंतर आमच्या कौटुंबिक व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर आली होती. आमच्या घरात पैशांची कधीच कमतरता नव्हती, पण ते सगळं आमच्या व्यवसायामुळेच होतं. म्हणूनच आई मला वारंवार समजवायची, अभय, तू इतका मोठा व्यावसायिक आहेस. आपल्या समाजात आपला मान आणि प्रतिष्ठा आहे. तुला आपल्या तोडीच्या मोठ्या घरात लग्न करायला पाहिजे. ही मध्यमवर्गीय मुलगी आपल्या घरात अजिबात जुळून येणार नाही. पण मी आईला स्पष्ट सांगितलं होतं, मला अशीच मुलगी हवी आहे जी माझ्या घराला आणि नात्यांना समजून घेईल. मला दिखाऊ आणि आधुनिक मुलीची काहीच गरज नाही. तुम्हाला वाटतं का मी आपल्या समाजातील त्या मुली पाहिलेल्या नाहीत? त्यांच्यापैकी कित्येक जणी फक्त स्वतःचाच विचार करतात. काही तर स्वतःच्या आईवडिलांचाही आदर करत नाहीत. त्या फक्त पैशांसाठी आणि प्रतिष्ठा दाखवण्यासाठी नातं जपतात. त्यांच्या दृष्टीने नात्यांना काहीच किंमत नसते. म्हणूनच माझ्या आयुष्यात मला अशी कोणतीही मुलगी नको जी मला शांतता देण्याऐवजी आयुष्य उद्ध्वस्त करेल. मी आईच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि माझ्या हट्टाने स्नेहाशी लग्न केलं. शेवटी घरच्यांनीही माझ्या आनंदापुढे हार मांडली. त्यांनी मनापासून स्नेहाला स्वीकारलं आणि आनंदाने लग्नातील प्रत्येक समारंभ साजरा केला. लग्नानंतर काहीच दिवसात स्नेहावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचे वडील, जे या जगात तिचा एकमेव आधार होते,
त्यांचं अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतरच ते दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर ताजं आहे. स्नेहा लहान मुलीसारखी रडत होती. मी तिच्याजवळ जाऊन बसलो, तिचे अश्रू पुसले आणि तिचा चेहरा हातात घेत प्रेमाने तिला समजावलं, स्नेहा, माझ्याकडे बघ, रडणं थांबव, मी आहे ना तुझ्यासोबत. स्वतःला कधीच एकटं समजू नकोस. वडिलांना गमावण्याचं दुःख काय असतं हे मला चांगलं माहीत आहे. मीही माझ्या वडिलांना गमावलं आहे. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण मी तुला वचन देतो, आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन. आजपासून तुझं प्रत्येक दुःख माझं आहे. तू फक्त स्वतःला सावर. ती माझ्याकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत म्हणाली, माझं आता या जगात कोणीच उरलं नाही. तुम्ही आहात ना, मग मला दुसऱ्या कोणाची गरज नाही. फक्त मला कधीच एकटं सोडू नका. त्या दिवशी मी मनापासून ठरवलं होतं की तिच्या डोळ्यात पुन्हा कधी अश्रू येऊ देणार नाही. पण मला कुठे माहीत होतं की तिचा तो निरागस चेहरा आणि ती सगळी साधेपणाची ओळख फक्त एक मोठा फसवा मुखवटा होता. लग्नानंतरची सुरुवातीची काही वर्ष खूप सुंदर आणि शांततेत गेली. मी सकाळी कामासाठी बाहेर पडायचो आणि रात्री थकून घरी परतायचो. तेव्हा स्नेहा नेहमी हसतमुखाने दारात उभी असायची. घराचं वातावरण खूप शांत आणि आनंदी कुटुंबासारखं होतं. माझ्या आईनेही तिला मनापासून स्वीकारलं होतं. मला एकदाही असं जाणवलं नाही की आईच्या मनात अजूनही तिच्याबद्दल शंका आहे. उलट त्या दोघी एकमेकींत खूप छान मिसळल्या होत्या. माझा धाकटा भाऊ राजसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचा. तो अनेकदा संध्याकाळी कार्यालयात माझ्याकडे यायचा आणि आपुलकीने माझ्या हातातून कागदपत्र घेत म्हणायचा, दादा, तुम्ही थोडा आराम करा. कारखाना आणि ग्राहकांचं काम मी एकटाही सांभाळू शकतो. तुम्ही दिवसभर इतकी मेहनत करता. आता तुमचं लग्न झालं आहे. वहिनीसाठीही थोडा वेळ राखून ठेवा. बाकी सगळं माझ्यावर सोडा आणि लवकर घरी जात जा. त्याच्या त्या प्रेमळ बोलण्याने माझं मन भरून यायचं. मला वाटायचं मला इतका जीवाभावाचा लहान भाऊ मिळाला हे माझं भाग्य आहे. मी घरी पोहोचायचो तेव्हा स्नेहा स्वयंपाकघरात जेवण बनवत असायची. घरात नोकर-चाकर असूनही तिला आमच्यासाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायला खूप आवडायचं. मी अनेकदा तिच्या जवळ जाऊन उभा राहायचो आणि तिच्या कपाळावर आलेली केसांची वट मागे सारत विचारायचो, स्नेहा, तुला दिवसभर घरकाम करून थकवा येत नाही ना? आई माझ्या मागे तुला काही त्रास तर देत नाही ना? तुला कधी काही अडचण वाटली तर मला नक्की सांग. ती नेहमी गोड हसत म्हणायची. अहो अभय, तुम्हीही कशा गोष्टी बोलता? तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या. घराची अजिबात काळजी करू नका. इथे सगळं अगदी व्यवस्थित आहे आणि मला हे सगळं करताना खूप आनंद मिळतो. तिच्या या प्रत्येक शब्दांवर मी डोळे झाकून विश्वास ठेवत होतो. मला वाटायचं माझ्या घराच्या भिंती इतक्या मजबूत आहेत की त्यांना कोणताही वादळाचा झटका हलवू शकणार नाही. काळ वेगाने पुढे सरकत गेला आणि आमच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली. सगळं अगदी सुंदर होतं. फक्त एकाच गोष्टीची उणीव होती, ती म्हणजे लेकरांच्या हास्याची. सुरुवातीला आम्ही त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण हळूहळू आईच्या मनातली वेदना वाढत गेली. एक दिवस मी मंदिरात गेलो तर आई देवासमोर बसून रडत होती. मी घाबरत तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात हातात घेत विचारलं, आई, काय झालं? तुम्ही रडत का आहात? कुणी काही बोललं का? मला सांगा, आत्ताच जाऊन विचारतो. त्यांनी डोळे पुसले आणि थरथरणाऱ्या आवाजात म्हणाल्या, अभय बाळा, आता माझं वयही वाढत चाललं आहे. आयुष्याचा काही भरोसा नसतो. मी तुला खूप लाडाने वाढवलं आहे. तुझ्या लग्नानंतर माझी एकच इच्छा होती की मरायच्या आधी तुझ्या लेकराला माझ्या कुशीत घ्यावं. पण लोक जेव्हा बोलतात की अजून तुमच्या घरात लेकराचं पाऊल पडलं नाही, तेव्हा मला खूप वेदना होतात. तुमच्या आयुष्यातला हा रिकामीपणा पाहून माझं मन तुटतं. त्यांचं बोलणं ऐकून मला खूप लाज वाटली आणि मन खोलवर दुखावलं गेलं. मी त्यांना मिठीत घेतलं, पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. स्नेहा ही माझ्यासोबत जागी होती, पण आमच्यात एक विचित्र शांतता पसरली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राज माझ्या खोलीत आला. तो खूप चिंतेत दिसत होता. त्याने दार बंद केलं आणि माझ्या शेजारी बसत म्हणाला, दादा, मला माहीत आहे आईच्या बोलण्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ आहात, पण एकदा त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा. त्या चुकीचं काही बोलत नाहीत. त्यांनाही आपल्या घरात लेकराचं हास्य ऐकायचं आहे. अशा प्रकारे खचून बसून काही होणार नाही. आपण प्रयत्न तरी करायला हवेत ना? राजचं बोलणं मला योग्य वाटलं. त्या रात्री मी स्नेहाशी याबद्दल बोललो. ती लगेच तयार झाली. माझा हात हातात घेत ती म्हणाली, अभय, मलाही आपल्या घरात आनंद यावा असंच वाटतं. आईची चिंता माझ्याही मनाला लागते. आपण उद्याच जाऊया. तुम्ही काळजी करू नका. सगळं ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघं रुग्णालयाच्या प्रतीक्षागृहात बसलो होतो. तिथलं वातावरण खूप गंभीर होतं. आमच्या तपासण्या झाल्या आणि नमुने घेतले गेले. पूर्ण दिवस रुग्णालयाच्या फेऱ्यांतच निघून गेला. 2 दिवसांनी अहवाल घेण्यासाठी आम्हाला पुन्हा बोलावलं होतं. ते 2 दिवस माझ्यासाठी खूप जड गेले. माझ्या मनात सतत एक अनामिक भीती होती. 2 दिवसांनी आम्ही पुन्हा त्या वैद्याच्या कक्षात बसलो होतो. आत प्रचंड शांतता होती. वैद्याने चष्मा नीट केला आणि समोरची कागदपत्र उघडत आधी स्नेहाकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. सौभाग्यवती स्नेहा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमचे सगळे अहवाल पूर्णपणे व्यवस्थित आहेत. तुम्ही पूर्ण निरोगी आहात. मातृत्वासाठी कोणतीही अडचण किंवा अडथळा दिसत नाही. हे ऐकताच स्नेहाने डोळे मिटून देवाचे आभार मानले आणि खोल श्वास घेतला.
तिच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. ती हसत माझ्याकडे पाहू लागली. मलाही वाटलं जणू माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं आहे. पण पुढच्या क्षणी वैद्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक नाहीसं झालं आणि त्या जागी खोल दुःख आणि गंभीरता दिसू लागली. त्यांनी एक कागद माझ्यासमोर सरकवला आणि मंद आवाजात म्हणाले, अभय, हे सांगताना मला खूप वाईट वाटतं आहे, पण तुमच्या अहवालात समस्या दिसत आहे. तुम्हाला पिता होण्याची क्षमता नाही आणि दुर्दैवाने आजवर वैद्यशास्त्राने कितीही प्रगती केली असली तरी यावर कोणताही उपाय उपलब्ध नाही. सरळ शब्दात सांगायचं तर तुम्ही नैसर्गिकरित्या कधीच पिता होऊ शकणार नाही. त्यांचे शब्द माझ्या डोक्यात जणू स्फोटासारखे घुमले. मला वाटलं कोणीतरी माझ्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली आहे आणि पायाखालची जमीन निसटत आहे. त्या क्षणी मला असं जाणवलं जणू मी एखाद्या खोल दरीत कोसळलो आहे. एक परिपूर्ण माणूस म्हणून जगणारा मी अचानक अपूर्ण आणि हरलेला माणूस बनलो होतो. रुग्णालयातून घरापर्यंतचा तो प्रवास माझ्या आयुष्यातला सर्वात लांब आणि वेदनादायक प्रवास ठरला. संपूर्ण वाटेत माझं मन मला खात होतं की मी स्नेहावर खूप मोठा अन्याय करत आहे आणि आता मी तिच्या कोणत्याच उपयोगाचा उरलो नाही. घरी पोहोचताच मी सरळ माझ्या खोलीत गेलो. दार बंद केलं आणि पलंगावर कोसळलो. माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. माझ्या त्या कमतरतेसाठी मी हंबरडा फोडून रडत होतो, ज्यावर माझा काहीच ताबा नव्हता. स्नेहा माझ्या मागोमाग खोलीत आली. तिने दार बंद केलं आणि माझ्याजवळ बसली. तिने माझे दोन्ही हात हातात घेतले, पण मी तडफडत तिचे हात दूर सारले आणि रडत म्हणालो, माझ्यापासून दूर राहा स्नेहा. मी तुझ्या प्रेमाच्या लायकीचा नाही. मी अपूर्ण माणूस आहे. मी ठरवलं आहे की तुला मोकळं करीन. उद्याच तुला जिथे जायचं असेल तिथे जा. मी तुला घटस्फोट देईन, म्हणजे तू दुसऱ्या कोणाशी लग्न करून आई होण्याचं सुख मिळवू शकशील. माझं बोलणं ऐकताच स्नेहाने लगेच माझे ओठ हाताने थांबवले आणि डोळ्यात पाणी आणत म्हणाली, अभय, तुम्ही असं कसं बोलू शकता? माझं स्वप्न फक्त लेकरू नाही. माझं खरं सुख तुमच्यासोबत आहे. आपण संपूर्ण आयुष्य एकमेकांचा आधार बनून जगू. मला लेकरू नको आहे. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुम्ही मला स्वतःपासून दूर केलं तर मी जगू शकणार नाही. लेकरू ही देवाची देण असते. जर त्याने आपल्या नशिबात ते लिहिलं नसेल तर आपण त्याच्या इच्छेतच आनंद मानू. पण मला सोडून जाण्याची गोष्ट पुन्हा कधीच करू नका. तुमच्याशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही. मी कुठेही जाणार नाही. तिचं ते प्रेम आणि मनापासून बोललेले शब्द ऐकून माझं मन आणखी दुखलं. मी तिला घट्ट मिठीत घेतलं आणि आम्ही दोघं खूप वेळ एकमेकांना बिलगून रडत बसलो. रात्री जेवताना आम्ही सगळे भोजनाच्या टेबलावर बसलो होतो, पण माझ्या घशातून घास उतरत नव्हता. माझी नजर खाली झुकलेली होती आणि मनात प्रचंड घालमेल सुरू होती. आईने माझी अवस्था पाहिली आणि काळजीने विचारलं, अभय बाळा, काय झालं? तू इतका शांत का आहेस? तुझा चेहरा एवढा उतरलेला का दिसतो आहे? रुग्णालयातून काही वाईट बातमी आली का? तपासणीच्या अहवालात काय आलं? मी थरथरणाऱ्या हाताने तो अहवाल खिशातून बाहेर काढला आणि आईसमोर टेबलावर ठेवला. माझा आवाज गळ्यात अडकला होता. कसाबसा स्वतःला सावरत मी म्हणालो, आई, मला माफ करा. मी तुम्हाला नातवंडांचं सुख कधीच देऊ शकणार नाही. वैद्यांनी सांगितलं आहे की मी कधीच पिता होऊ शकणार नाही. कमतरता स्नेहामध्ये नाही, माझ्यात आहे. माझं बोलणं ऐकताच संपूर्ण भोजनगृहात भयानक शांतता पसरली. आईच्या चेहऱ्यावर धक्का, वेदना आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. त्यांनी तो अहवाल टेबलावर ठेवला आणि क्षणात मला मिठीत घेतलं. राजने माझं बोलणं ऐकताच घाबरलेल्या आवाजात म्हटलं, दादा, तुम्ही काय बोलत आहात? असं कसं शक्य आहे? नक्कीच तपासणीमध्ये काहीतरी चूक झाली असणार. आपण दुसऱ्या वैद्याकडे जाऊ आणि पुन्हा तपासणी करून घेऊ. तुम्ही मन छोटं करू नका. देव आपल्यासोबत असं करू शकत नाही. तो सगळं ठीक करेल. मी उद्याच दुसऱ्या ठिकाणी बोलतो. आईसुद्धा रडत आपल्या जागेवरून उठल्या आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, अभय बाळा, स्वतःला दोष देऊ नकोस. हे सगळं देवाच्या हातात असतं. त्याची प्रत्येक इच्छा मान्य करायला आपण तयार आहोत. तू फक्त स्वतःला कमी समजू नकोस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. ही संपत्ती, हे पैसे कशासाठी उपयोगाचे? जर तूच दुःखी राहणार असशील तर? त्यांच्या त्या मायेने आणि प्रेमाने मला त्या कठीण काळात खूप आधार दिला. मला जाणवलं की माझं कुटुंब माझ्यावर किती मनापासून प्रेम करतं. माझ्यात इतकी मोठी कमतरता असूनही ते मला दूर लोटत नव्हते. उलट माझी हिंमत वाढवत होते. पण काळ कुणासाठी थांबत नाही. बघता बघता आणखी 2 वर्ष निघून गेली. त्या 2 वर्षांनी माझ्यात खूप काही मोडलं होतं. मी भयंकर न्यूनगंडाचा शिकार झालो होतो. लोकांसमोर जाण्याची सुद्धा मला भीती वाटू लागली होती. कुठल्याही समारंभात किंवा मेळाव्यात कुणी लेकरांबद्दल विचारेल या विचारानेच मी घाबरायचो. मी कार्यालयात जाणंसुद्धा जवळजवळ बंद केलं आणि दिवसभर स्वतःला खोलीत बंद करून बसू लागलो. माझ्या या वागण्यामुळे व्यवसायाचं काम थांबू लागलं होतं. एक संध्याकाळी राज माझ्या खोलीत आला आणि काळजीने म्हणाला, दादा, तुम्ही रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगू का? तुम्ही अशा प्रकारे स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवल्यामुळे व्यवसायाचं खूप नुकसान होत आहे. ग्राहक सतत विचारतात की अभय साहेब कुठे आहेत? त्यांची तब्येत कशी आहे? तुम्ही परवानगी दिली तर तुमची तब्येत पूर्णपणे सुधारत नाही तोपर्यंत कारखाना आणि कार्यालयाचं सगळं काम मी सांभाळतो.
म्हणजे तुम्हालाही त्रास होणार नाही आणि कामही व्यवस्थित सुरू राहील. खरं तर मी आधीपासूनच त्या जबाबदाऱ्यांपासून दूर जायचं ठरवलं होतं. माझ्यात काम करण्याची इच्छाही उरली नव्हती. म्हणून मी लगेच होकार दिला आणि म्हणालो, राज, तुझ्यापेक्षा योग्य दुसरं कोण असणार? आजपासून सगळी जबाबदारी तू घे. आता माझ्यात लोकांना सामोरं जाण्याची हिंमत उरलेली नाही. तुला जे योग्य वाटेल ते कर. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या दिवसानंतर सगळा ताबा राजकडे गेला आणि मी पूर्णपणे घरातच राहू लागलो. या सगळ्या वर्षात स्नेहाने माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. माझ्या मनाला वेदना होईल अशा कोणत्याही गोष्टीचा ती कधीच उल्लेख करत नव्हती. आमचं आयुष्य वरून शांत दिसत होतं, पण त्या शांततेत खोल उदासी दडलेली होती. त्या आयुष्यातले रंग जणू हळूहळू फिके होत चालले होते. मग एक सकाळी मी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. तेवढ्यात स्वयंपाकघरातून भांडं पडल्याचा मोठा आवाज आला. मी वर्तमानपत्र फेकून घाईघाईने स्वयंपाकघरात गेलो तर स्नेहा जमिनीवर बेशुद्ध पडलेली होती आणि तिच्या शेजारी पाण्याचा ग्लास पडलेला होता. मी घाबरत तिला उचललं आणि पलंगावर झोपवलं. आईसुद्धा काळजीने खोलीत आल्या. राजने लगेच आपल्या ओळखीच्या स्त्री वैद्याला घरी बोलावलं. त्या खोलीत आल्या. त्यांनी स्नेहाची तपासणी केली आणि काही वेळानंतर हलकसं हसत म्हणाल्या, काळजी करण्यासारखं काही नाही. त्या पूर्णपणे निरोगी आहेत. फक्त थोडा अशक्तपणा आहे म्हणून त्यांना चक्कर आली. पण एक आनंदाची बातमी आहे, स्नेहा आई होणार आहे. हे ऐकताच आमच्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या डोक्यात जणू प्रचंड स्फोट झाला. सगळे आनंदाने भारावून गेले होते, पण मी मात्र दगडासारखा स्तब्ध उभा होतो. तेवढ्यात राज माझ्याजवळ आला आणि आश्चर्याने म्हणाला, दादा, हे कसं शक्य आहे? दादा, तुमचा तो अहवाल मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. वैद्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला पिता होण्याची कोणतीही शक्यता नाही. मग हे सगळं कसं घडलं? राज एवढं बोलून अचानक शांत झाला, पण त्याच्या त्या अपूर्ण वाक्याने माझ्या विचारांची दिशा पूर्ण बदलून गेली. मी घाबरत त्याच्याकडे पाहिलं तर त्याने लगेच स्वतःला सावरत म्हटलं, दादा, तुम्ही मला चुकीचं समजत आहात. माझा अर्थ फक्त अहवालात जे होतं तेवढाच होता. बाकी देवाची लीला कोण जाणे. तो काहीही चमत्कार करू शकतो. पण दादा, एक गोष्ट सांगू का? आजकाल वहिनी घराबाहेर खूप जास्त जाऊ लागल्या आहेत. मला जेवढं दिसलं तेवढंच सांगितलं. तुम्ही ही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. कदाचित त्या एखाद्या मैत्रिणीला भेटत असतील. असं बोलून राज तिथून निघून गेला. पण त्याच्या त्या शब्दांनी माझ्या मनात संशयाचं विषारी बी पेरलं. त्या दिवसापासून माझी झोप उडाली. मी सतत स्नेहाच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवू लागलो. तिच्या प्रत्येक गोष्टीवर मला संशय येऊ लागला आणि तो संशय त्या एका रात्री आणखी भयंकर झाला. रात्री उशिरा मी पाणी प्यायला स्वयंपाकघराकडे जात होतो तेव्हा मला मंद आवाज ऐकू आला. स्नेहा फोनवर बोलत होती. तिच्या आवाजात बेचैनी आणि ताण स्पष्ट जाणवत होता. ती म्हणत होती, तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका. उद्याच उरलेली रक्कम पाठवते. गरज पडली तर माझे सगळे दागिने विकेन, पण मला कोणत्याही परिस्थितीत ते काम पूर्ण झालेलं पाहिजे. अभयला याबद्दल काहीही कळता कामा नये आणि मी आणखी वाट पाहू शकत नाही. कृपया लवकर करा. तिचं ते बोलणं ऐकताच माझे पाय जागेवरच थिजले. कानात विचित्र आवाज घुमू लागले. मी थिजून शांतपणे मागे फिरलो आणि खोलीत परतलो. माझं मन मला सतत सांगत होतं की आत्ताच जाऊन तिच्याकडे विचारावं की ती नेमकं कोणाबद्दल बोलत होती आणि कोणाला पैसे देत होती. पण मी स्वतःला कसंबसं थांबवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहा घराबाहेर पडताच मी गुपचूप तिच्या मागे गेलो. तिची गाडी शहरातील एका अतिशय महागड्या आणि आलिशान उपहार गृहासमोर थांबली. मी माझी गाडी थोड्या अंतरावर उभी केली आणि काचेच्या भिंतीतून आत पाहू लागलो. स्नेहा एका कोपऱ्यातील टेबलावर बसली होती आणि तिच्यासमोर सूट घातलेला एक देखणा माणूस बसला होता. दोघं खूप गंभीरपणे काहीतरी बोलत होते. अचानक त्या माणसाने स्नेहाचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला धीर देण्याच्या स्वरात काहीतरी बोलला. स्नेहाने हलकसं हसत मान हलवली. ते दृश्य पाहताच माझ्या आतली आग भडकली. माझं रक्त सरसवू लागलं. त्या क्षणी तिथेच जाऊन सगळा गोंधळ घालावा असं मला वाटत होतं. पण मी स्वतःवर कसाबसा ताबा ठेवला आणि शांतपणे तिथून परतलो. घरी येईपर्यंत माझ्या मनात जणू ज्वालामुखी दगदगत होता. पूर्ण वाटेत माझ्या डोळ्यांसमोर स्नेहा आणि त्या अनोळखी माणसाचे हसरे चेहरे फिरत होते आणि मी आतून जळत होतो. मी घरात आलो तेव्हा स्नेहा समोरच्या सोफ्यावर बसून एखादं मासिक वाचत होती. मला पाहताच ती लगेच उठली आणि आपुलकीने म्हणाली, अभय, आज तुम्ही इतक्या लवकर कसे आलात? तुमची तब्येत ठीक आहे ना? चेहरा एवढा उतरलेला का दिसतो आहे? थांबा, मी तुमच्यासाठी गरम चहा घेऊन येते. तिच्या त्या बनावटी काळजीकडे आणि निरागस चेहऱ्याकडे पाहून माझ्या मनात घृणा निर्माण झाली. मी काहीही न बोलता सरळ जिना चढलो. खोलीत गेलो आणि दार जोरात बंद केलं. तिचा चेहरा सुद्धा पाहण्याची माझी इच्छा उरली नव्हती. त्या रात्री ती खोलीत आली तेव्हा मी झोपल्याचं नाटक केलं, कारण मला तिच्याशी एक शब्दही बोलायचा नव्हता. पुढचे अनेक महिने अशाच शांतता, संशय आणि वेदनेत गेले. स्नेहाचं पोट दिवसेंदिवस वाढत होतं. ती आपल्या होणाऱ्या बाळासाठी लहान लहान कपडे शिवत बसायची. आनंदाने एखादं खेळणं किंवा कपडा मला दाखवायची. पण तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहून माझ्या मनात फक्त राग आणि तिरस्कार वाढत होता.
मी फक्त एका संधीची वाट पाहत होतो, जेव्हा माझ्या हातात ठोस पुरावा लागेल आणि मी तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघडा करीन. त्या काळात माझी अवस्था एखाद्या मानसिक रुग्णासारखी झाली होती. मी घरच्यांशीही बोलणं सुद्धा कमी केलं होतं. एक संध्याकाळी मी गच्चीवर एकटा उभा होतो. तेवढ्यात राज माझ्याजवळ आला आणि काळजीने म्हणाला, दादा, वहिनींची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटतं. अशा वेळी तुम्हीच त्यांचा आधार व्हायला पाहिजे, पण तुम्ही तर त्यांच्यापासूनही दूर दूर राहता आहात. नेमकं काय चाललं आहे दादा, मला सांगा ना. राजच्या त्या प्रश्नावर मी खोल श्वास घेतला आणि नजर खाली करत म्हणालो, काही नाही राज, फक्त थोडा थकवा जाणवतो आहे आणि कामाचाही ताण आहे. बाकी काही नाही. तू जा, तुझं काम बघ. मला थोडा वेळ एकटं राहू दे. पण राज थांबला नाही. तो हळू आवाजात म्हणाला, दादा, तुम्हाला खरंच वाटतं हे सगळं फक्त एखादा चमत्कार आहे? आजकाल वहिनी ज्या प्रकारे लपून छपून दूरध्वनीवर बोलतात आणि अनेकदा माझ्याकडूनही पैसे मागतात, त्यामुळे मला काही समजत नाही की त्या नेमकं काय करत आहेत. तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी पुन्हा काही बोलणार नाही, पण तुम्ही थोडं लक्ष ठेवा. त्यांच्या काही हालचाली मला विचित्र वाटतात. एवढं बोलून ते तिथून निघून गेला. पण त्याच्या त्या शब्दांनंतर माझ्या मनातला संशय आता पूर्ण खात्रीत बदलला. मला वाटू लागलं की राजलाही तेच जाणवत आहे जे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. दिवस पुढे सरकत गेले तसे स्नेहाची तब्येत अधिक जड होत गेली. घरात आई आणि राज तिची खूप काळजी घेत होते. आई अनेकदा मला म्हणायच्या, अभय, तू तुझ्या पत्नीला अजिबात वेळ देत नाहीस. तिची अवस्था तरी बघ. मी त्यांच्या बोलण्यावर शांत राहायचो, कारण त्यांना मी काय सांगणार होतो. ज्या स्त्रीबद्दल त्या इतक्या चिंतेत होत्या ती आतून किती पोकळ आणि फसवी आहे हे त्यांना कसं सांगू. एक दिवस दुपारी मी अचानक घरी परतलो. कारखान्यातील काही महत्त्वाची कागदपत्र घ्यायची होती म्हणून मी नेहमीपेक्षा लवकर आलो होतो. घराच्या बाहेर पोहोचताच माझी नजर मुख्य दरवाजाजवळ उभ्या असलेल्या गाडीवर पडली. पुढच्या क्षणी त्या गाडीचं मागचं दार उघडलं आणि स्नेहा हळूहळू बाहेर उतरली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक विचित्र शांतता आणि चमक दिसत होती. त्यानंतर चालकाच्या बाजूचं दार उघडलं आणि तो सूट घातलेला माणूस बाहेर आला, ज्याला मी त्या उपहारगृहात स्नेहाचा हात धरताना पाहिलं होतं. त्याने खूप मृदू आवाजात तिच्याशी काहीतरी बोललं आणि गाडीतून गुलाबी रंगाचं एक पाकिट काढून तिच्याकडे दिलं. स्नेहाने ते पाकिट दोन्ही हाताने घेतलं आणि त्या माणसाकडे पाहत एक लांब सुंदर हसू दिलं. तिचं ते हसू माझ्या हृदयाला चिरून गेलं. ती हलकसं हसली, मान हलवली आणि आपला दुपट्टा सावरत घराच्या दिशेने वळली. तो अनोळखी माणूस पुन्हा गाडीत बसला आणि वेगाने तिथून निघून गेला. मी गाडीत बसलेलोच होतो. माझे हात स्टेअरिंगवर इतक्या घट्ट पकडले गेले होते की बोटांचा रंग पांढरा पडला होता. डोळ्यांसमोर काळोख दाटत होता. आज मला तिच्या विश्वासघाताचा तो पुरावा मिळाला होता ज्याची मी इतके दिवस वाट पाहत होतो. त्या गुलाबी पाकिटात नक्कीच त्यांच्या एखाद्या कटाचा भाग असणार किंवा कदाचित तेच पैसे असतील जे ती माझ्यापासून लपवत होती. माझ्या डोक्यात रागाने जणू ज्वाला पेटल्या होत्या. मी गाडी भरधाव घराच्या आत आणली. दार जोरात बंद करून वादळासारखा घरात शिरलो. आई आणि राज सोफ्यावर बसून चहा पित होते. स्नेहाही नुकतीच आत आली होती आणि तिच्या हातात तेच गुलाबी पाकिट होतं. मला त्यावेळी पाहताच आई आश्चर्याने म्हणाल्या, अभय बाळा, तू यावेळी कसा आलास? सगळं ठीक आहे ना? तब्येत बरी आहे ना? स्नेहाने माझ्याकडे पाहिलं आणि तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. ती आपल्या जड शरीरासह घाईघाईने माझ्याजवळ आली आणि उत्साहाने म्हणाली, अभय, तुम्ही अगदी योग्य वेळी आलात. मी गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस अखेर आज आला आहे. अभय, पहा ना, मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. या पाकिटात आपल्या सगळ्या आनंदाची किल्ली आहे. हे उघडून बघा. स्नेहाने आनंदाने ते गुलाबी पाकिट माझ्याकडे पुढे केलं, पण त्या क्षणी माझ्या मनात प्रचंड राग होता. तिचं ते हसू आणि आनंद मला विषासारखा भासत होता. तिचे शब्द ऐकताच माझा संताप पूर्णपणे अनावर झाला. मी जोरात हात उचलला आणि तिच्या हातावर इतक्या जोराने मारलं की ते पाकिट तिच्या हातातून सुटून थेट जमिनीवर पडलं. माझ्या त्या अचानक केलेल्या कृतीने तिथे उभे असलेले सगळे स्तब्ध झाले. आईच्या हातातून चहाचा कप खाली पडला आणि राजसुद्धा घाबरून जागेवरून उठला. स्नेहाने विस्पारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि थरथरणाऱ्या ओठांनी कसाबसा आवाज काढला, अभय, हे तुम्ही काय केलं? मी संतापाने ओरडलो, नाटक बंद कर स्नेहा. तुला काय वाटतं मी आंधळा आहे? गेले कित्येक महिने मी तुझा हा सगळा खेळ पाहतो आहे. माझ्याकडून आणि राजकडून पैसे घेऊन तू त्या गाडीतल्या माणसावर खर्च करत होतीस. आज मी स्वतःच्या डोळ्यांनी तुला त्याच्या गाडीतून उतरतानाही पाहिलं आणि हे पाकिट घेतानाही पाहिलं. माझ्यासारख्या अपूर्ण माणसाचा तू खूप चांगला फायदा घेतलास. हे मूल माझं नाही स्नेहा, त्या माणसाचं आहे ज्याच्यासोबत तू हसत फिरतेस. माझ्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या शब्दांनी संपूर्ण घरात जणू वादळ उठलं. आईने धक्क्याने आपल्या तोंडावर हात ठेवला आणि राज आश्चर्याने कधी माझ्याकडे तर कधी स्नेहाकडे पाहत उभा राहिला. स्नेहाची अवस्था अशी झाली होती जणू तिच्यावर आकाश कोसळलं होतं. तिचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता आणि तिच्या डोळ्यात इतकं खोल दुःख होतं की ते पाहून दगडसुद्धा विरघळला असता. पण माझं मन मात्र कोठर झालं होतं. तिने अचानक दोन्ही हातांनी आपलं पोट पकडलं.
तिचा श्वास वेगाने चढू लागला. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे ओठ फक्त थरथरत होते आणि पुढच्या क्षणी ती एक भयानक किंकाळी देत जमिनीवर बेशुद्ध कोसळली. मी निश्चल उभा राहून तिला खाली पडताना पाहत राहिलो. आई धावत तिच्याजवळ गेल्या आणि रडत तिचं डोकं मांडीवर घेत म्हणाल्या, अभय, तू हे काय केलंस? राजने घाईघाईने गाडी बाहेर काढली आणि आईच्या सांगण्यावरून मी स्नेहाला उचलून गाडीच्या मागच्या आसनावर झोपवलं. पूर्ण प्रवासभर आई तिचं डोकं मांडीवर घेऊन रडत राहिल्या आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत राहिल्या, पण स्नेहा पूर्ण बेशुद्ध होती. त्यावेळी पहिल्यांदाच माझ्या मनात विचार आला की मला ते पाकिट उघडून त्यातलं सत्य पाहायला हवं होतं, पण माझा राग मला इतका आंधळा करून गेला होता की मी विचार करण्याच्याही अवस्थेत नव्हतो. रुग्णालयात पोहोचताच वैद्यांनी तिला तातडीने आपत्कालीन विभागात नेलं. आई आणि राज बाहेरच्या खुर्च्यांवर बसले होते आणि मी दालनाच्या भिंतीला टेकून थंड जमिनीवर बसलो होतो. मी पूर्णपणे तुटलो होतो. भूतकाळाच्या सगळ्या आठवणींमधून परत वर्तमानात आलो तेव्हा मी स्वतःला त्या रुग्णालयाच्या दालनात बसलेलं पाहिलं. माझी नजर समोरच्या बंद दारावर खिळली होती. आतून येणारा यंत्रांचा बीप आवाज सतत माझ्या डोक्यात घुमत होता. माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा तो अनोळखी माणूस आणि ते गुलाबी पाकिट फिरत होतं. माझ्या मनात एकच विचार सुरू होता, जर स्नेहाला काही झालं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही. मी तिचं म्हणणं का ऐकलं नाही? पण दुसऱ्या बाजूला माझा अहंकार मला टोचत होता. ज्या स्त्रीने तुझा विश्वास तोडला तिच्यासाठी तू इतका अस्वस्थ का होत आहेस? मी या भयानक द्विधा अवस्थेत अडकलो होतो. तेवढ्यात अचानक रुग्णालयाच्या दालनाचं दार जोरात उघडलं. पावलांचा आवाज ऐकून मी वर पाहिलं आणि ते दृश्य पाहताच माझ्या अंगातून शहारा गेला. समोरून तोच सूट घातलेला अनोळखी माणूस धापा टाकत आमच्याकडे धावत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड घाबरलेपणा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. त्याच्या हातात तेच गुलाबी पाकिट होतं जे मी स्नेहाच्या हातातून हिसकावून दूर फेकलं होतं. तो माणूस इकडे तिकडे पाहत सरळ त्या विभागाकडे आला जिथे स्नेहाला नेलं होतं. त्याला पाहताच माझ्या मनात दडलेला सगळा राग आणि द्वेष जणू ज्वालामुखीसारखा उसून बाहेर आला. मी एका झटक्यात जागेवरून उठलो. माझ्या डोळ्यात संताप भरून वाहत होता. मी वेड्यासारखा त्याच्याकडे धावलो आणि तो काही बोलण्याआधीच त्याचा अंगरखा दोन्ही हातांनी घट्ट पकडला. तुझी इथे येण्याची हिंमत तरी कशी झाली? तुझ्यामुळे माझी पत्नी आत मृत्यू आणि आयुष्याच्या सीमेवर झुंज देत आहे आणि तू अजूनही तिच्या मागे इथपर्यंत आलास. तू माझं सुखी आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मी दात ओठात चावत संतापाने त्याला हलवत ओरडलो. माझा आवाज इतका मोठा होता की आई आणि राजही घाबरून जागेवरून उठले. मला वाटलं होतं तो माणूस माझ्याशी उलट बोलेल किंवा स्वतःची सुटका करण्यासाठी माझ्यावर हात उचलेल, पण त्याची प्रतिक्रिया माझ्या कल्पनेपेक्षा पूर्ण वेगळी होती. त्याने माझ्या रागाला किंवा कठोर वागण्याला कोणताही कठोर प्रतिसाद दिला नाही. उलट त्याने शांतपणे आपले दोन्ही हात माझ्या हातांवर ठेवले आणि अलगद माझी पकड सोडवली. त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती ज्याने मला क्षणभर गोंधळात टाकलं. मी पुन्हा त्याच्यावर तुटून पडण्याआधीच तो अचानक पुढे आला आणि त्याने मला मिठी मारली. मी पूर्णपणे थिजलो. माझे हात हवेतच थांबले. तो माझ्या पाठीवर हात फिरवत होता आणि त्याच्या आवाजात इतकी आपुलकी होती की जणू एखादा मोठा भाऊ आपल्या तुटलेल्या धाकट्या भावाला धीर देत होता. त्याने खोल श्वास घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाला, अभय, तू खूप भाग्यवान आहेस की तुला स्नेहासारखी निष्ठावान आणि धाडसी पत्नी मिळाली, जिने तुझा सन्मान वाचवण्यासाठी इतकं सगळं सहन केलं. मला माहीत आहे तू सध्या भयंकर गोंधळात आहेस, पण माझं एकदा शांतपणे ऐक. तू तुझ्या पत्नीवर घेतलेला प्रत्येक संशय पूर्णपणे चुकीचा आहे आणि तिच्या पोटी वाढणारं मूल 100% तुझंच आहे. त्याचं बोलणं ऐकताच माझ्या पायाखालची जमीन पुन्हा हलली. माझ्या डोक्यात प्रश्नांचा भयंकर गोंधळ सुरू झाला. वैद्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी पिता होऊ शकत नाही. मग हा माणूस कोण होता जो इतक्या खात्रीने मला सत्य सांगत होता? मी त्याला जोरात मागे ढकललं आणि संतापाने म्हणालो, तू कोण आहेस जो माझ्या पत्नीच्या निष्ठेची साक्ष देतो आहेस? आणि तुला इतक्या खात्रीने कसं माहीत की ते मूल माझंच आहे? वैद्यांनी तर सांगितलं होतं की माझ्यात ती क्षमता नाही. तू नेमका तिच्या आयुष्यात कोण आहेस ज्याला ती इतक्या गुप्तपणे भेटत होती? त्या माणसाने आपले कपडे नीट केले आणि त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. त्याने मागे उभ्या असलेल्या राज आणि आईकडे एक कठोर नजर टाकली आणि ठाम आवाजात म्हणाला, माझं नाव राघव आहे. मी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आणि खाजगी तपास अधिकारी आहे. तुमची पत्नी स्नेहा माझ्याकडे एका अतिशय गंभीर प्रकरणासाठी आली होती. तिने मला अधिकृतपणे मानधन देऊन कामावर ठेवलं होतं. सुरुवातीला ती माझ्यासाठी फक्त एक ग्राहक होती, पण तिचा निरागस स्वभाव आणि तिची लढण्याची जिद्द पाहून मी तिला माझी बहीण मानायला लागलो. तिची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. आणि अभय, मला हे सांगताना खूप दुःख होतं की खरा दोषी तुमचा भाऊ आहे. राघवच्या या उघडकीनंतर माझ्या डोक्यात जणू हजारो स्फोट झाले. मी अचानक मागे वळून राज आणि
आईकडे पाहिलं. माझ्या कानात राघवचे शब्द अजूनही घुमत होते, पण माझे डोळे मात्र राजच्या चेहऱ्यावर खिळले होते. तो घामाने भिजलेला दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट उमटली होती. मला काहीच समजत नव्हतं. राज एवढा घाबरलेला का दिसत होता? त्याने माझ्याशी काही भयंकर खेळ तर खेळला नव्हता ना? मी राघवकडे पाहत गोंधळलेल्या आवाजात विचारलं, वकील साहेब, जर तुम्ही सांगत आहात ते खरं असेल तर तुम्ही यावेळी रुग्णालयात काय करत आहात? तुम्ही तर तुमच्या कार्यालयात असायला हवं होतं ना? राघवने खोल श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, अभय, आज मी स्नेहाला घरी सोडायला निघालो होतो, कारण तिच्या या अवस्थेत तिला एकटीने प्रवास करणं शक्य नव्हतं. मी तिला तुमच्या गल्लीच्या वळणावर उतरवलं आणि परत निघणार इतक्यात मला तुमच्या घरातून मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर मी पाहिलं की तुम्ही स्नेहाला बेशुद्ध अवस्थेत गाडीत टाकून वेड्यासारखे रुग्णालयाकडे धावत निघाला आहात. त्या क्षणी मला धोका जाणवला, कारण तुमच्या सावत्र भावाविरोधातले सगळे पुरावे त्या घरातच होते आणि मला भीती वाटली की ही संधी मिळताच तो ते सगळे पुरावे नष्ट करेल. म्हणूनच मी लगेच तुमच्या मागोमाग रुग्णालयात आलो, जेणेकरून ते पुरावे वाचवता येतील. राघवच्या तोंडून सावत्रभाऊ हे शब्द ऐकताच माझे होश उडाले. मी संतापाने ओरडलो, तुम्ही काय बोलत आहात? राज माझा सावत्रभाऊ नाही. माझ्या डोळ्यात पुन्हा राग उसळला, पण राघव शांतपणे म्हणाला, जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्या आईलाच विचारा. ही गोष्ट वर्षानुवर्ष तुमच्यापासून लपवून ठेवली गेली. अगदी तुमच्या वडिलांनी सुद्धा तुम्हाला सत्य सांगितलं नाही आणि त्याची शिक्षा आज तुम्ही भोगत आहात. हे सत्य तुम्हाला इतकी वर्ष माहीत नव्हतं, पण स्नेहाला सगळं समजलं होतं. तिने स्वतः तुमच्या सावत्र आई आणि राज यांच्यातील संभाषण ऐकलं होतं. तेव्हाच तिला कळलं की तुम्ही त्यांचे सख्खे मुलगे नाही. हे ऐकताच मी थरथरत्या नजरेने आईकडे पाहिलं. त्यांनी नजर खाली झुकवली आणि त्या एका हालचालीनेच राघवचं प्रत्येक शब्द खरं असल्याचं स्पष्ट झालं. मला विश्वासच बसत नव्हता की इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून इतकी वर्ष लपवून ठेवली गेली होती. मी अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात राघव अचानक वेगाने राजकडे गेला आणि त्याच्या पाठीमागे लपवलेले ते गुलाबी पाकिट हिसकावून घेतलं. तेच पाकिट जे मी रागाच्या भरात स्नेहाच्या हातातून फेकून दिलं होतं आणि कधी राजने उचलून स्वतःकडे ठेवलं होतं ते मला कळलंच नव्हतं. राघव माझ्याकडे वळला आणि ठाम आवाजात म्हणाला, पाहिलं अभय, तुमचा हा भाऊ हे पाकिट लपून ठेवत होता, कारण त्याला ते गायब करायचं होतं. त्याने लगेच पाकिट उघडलं आणि त्यातून काही कागद बाहेर काढून माझ्यासमोर धरले. हे बघा अभय, यात त्या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांचं निवेदन आहे आणि त्याचे दृश्य पुरावेही आहेत. तुमच्या या तथाकथित भावाने मोठी लाच देऊन तुमचा नमुना दुसऱ्या व्यक्तीच्या नमुन्याशी बदलून घेतला होता. त्याने प्रयोगशाळेतील माणसाला विकत घेतलं आणि तुम्हाला आयुष्यभर न्यूनगंडात ढकललं, जेणेकरून तुम्ही लाजेमुळे व्यवसाय सोडून द्याल आणि तो हळूहळू तुमच्या सगळ्या संपत्तीवर एकट्याचा ताबा मिळवेल. राघवचं प्रत्येक वाक्य माझ्यावर वादळासारखं कोसळत होतं. माझे हात थरथर कापत होते आणि माझी नजर त्या कागदांवर खेळली होती. मी तुटलेल्या आवाजात विचारलं, पण स्नेहाला हे सगळं कसं कळलं? तिने मला काहीच का सांगितलं नाही? राघवने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाला, सुरुवातीला स्नेहाला फक्त इतकंच समजलं होतं की तुम्ही या घरचे सख्खे मुलगे नाही, पण त्यावेळी तिला त्यांच्या खऱ्या हेतूंची कल्पना नव्हती. म्हणूनच तिने तुम्हाला काहीच सांगितलं नाही, कारण एका छोट्याशा गोष्टीमुळे तुमच्या आनंदी कुटुंबात फूट पडावी असं तिला वाटत नव्हतं. पण एक दिवस राजच्या खोलीची साफसफाई करताना योगायोगाने तिला त्याच्या कपाटाच्या फटीत जुनी प्रयोगशाळेची पावती सापडली. त्या क्षणी तिच्या मनात संशय निर्माण झाला, कारण त्यावर त्या रुग्णालयाचं नाव होतं आणि त्यासोबत राजचं नाव आणि प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्याला दिलेल्या मोठ्या रकमेची नोंदही होती. त्यानंतर तिने तुमच्याशी काहीही न बोलता स्वतःचे सगळे दागिने विकले आणि त्या पैशांनी मला कामावर ठेवलं, जेणेकरून मी त्या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्याला शोधून सत्य बाहेर काढू शकेन. ती एकटीच ही संपूर्ण लढाई लढत राहिली. अभय, आणि या पाकिटात तुमचे नवीन आणि खरे वैद्यकीय अहवाल आहेत. स्नेहाने पुन्हा एका मोठ्या शासकीय रुग्णालयातून तुमची तपासणी करून घेतली होती. तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात अभय. तुमच्यात कोणतीही कमतरता नाही. तुम्ही एक सक्षम आणि निरोगी माणूस आहात. थरथरणाऱ्या हाताने मी ते नवीन अहवाल उघडले आणि त्यावर लिहिलेलं सत्य वाचताच माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. गेली कित्येक वर्ष माझ्या आत दडपून गेलेला आत्मविश्वास पुन्हा जागा झाला होता. पण त्या आनंदापेक्षा मला जास्त वेदना या गोष्टीची होत होती की मी माझ्या निष्ठावान पत्नीशी इतकं भयानक वागलो होतो. मी हंबरडा फोडत विचारलं, जर तिला सगळं माहीत होतं तर तिने मला हे आधी का सांगितलं नाही? राघवने खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, अभय, ती तुम्हाला हे सगळं कसं सांगणार होती? तुम्हालाच माहीत नव्हतं की हे लोक तुमचे सावत्र आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होता. ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कुटुंबासमोर दाखवू इच्छित नव्हती.
तिला माहीत होतं की ठोस पुरावे नसताना तुम्ही कुणावरही विश्वास ठेवणार नाही, उलट तिच्या शब्दांवर शंका घ्याल, म्हणून ती एकटीच हे सगळं सहन करत राहिली, शांतपणे पुरावे गोळा करत राहिली, जेणेकरून जेव्हा ती तुमच्यासमोर सत्य आणेल तेव्हा कुणीही ते नाकारू शकणार नाही. स्नेहा तुमच्यावर मनापासून प्रेम करते अभय, आणि तुमचा सन्मान वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला. राघवचं बोलणं ऐकताच माझ्या हातातून ते सगळे कागद खाली पडले आणि मी गुडघ्यांवर कोसळलो. मी मोठ्याने रडू लागलो. माझ्या डोळ्यांसमोर माझं प्रत्येक चुकीचं वागणं उभं राहिलं. मी तिच्यावर घेतलेला प्रत्येक संशय, तिच्या चारित्र्यावर केलेले आरोप, सगळं मला आतून जाळत होतं. मी किती आंधळा होतो. आपल्या माणसांच्या रूपात लपलेल्या सापांना मी ओळखू शकलो नाही, आणि जी स्त्री माझ्यासाठी इतकं मोठं बलिदान देत होती तिलाच मी दूर लोटलं. राज आणि आई हे सगळं ऐकत शांतपणे तिथून निसटण्याचा प्रयत्न करत होते, पण राघवने त्यांच्याकडे पाहत कठोर आवाजात म्हटलं, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका राज. मी इथे येण्यापूर्वीच पोलिसांना सगळं सांगून बोलावलं आहे. त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच रुग्णालयाच्या दालनात जड बुटांचा आवाज घुमू लागला. 2 पोलीस अधिकारी वेगाने आमच्याकडे आले. राघवने पुराव्यांचं पाकीट त्यांच्या हवाली केलं आणि राजकडे बोट दाखवलं. पोलिसांनी क्षणात पुढे होत राजच्या हातात बेड्या ठोकल्या. आई रडत पोलिसांसमोर हात जोडून विनवण्या करू लागल्या, मला सोडा, मी काहीच केलं नाही. हे सगळं फक्त राजचं कारस्थान होतं. मला फक्त संपत्तीत हिस्सा हवा होता. पण पोलिसांनी त्यांचं एकही ऐकलं नाही आणि दोघांनाही तिथून अटक करून घेऊन गेले. मी शांतपणे हे सगळं पाहत उभा होतो. माझ्या मनात त्यांच्यासाठी किंचितही दया उरली नव्हती. मला फक्त माझ्या स्नेहाची काळजी होती, जी आत मृत्यूशी झुंज देत पडली होती. बराच वेळ गेल्यानंतर शस्त्रक्रिया विभागाचं दार उघडलं आणि ती महिला वैद्य बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण ओठांवर हलकंसं हसू उमटलं होतं. मी घाईघाईने उठलो आणि त्यांच्याजवळ गेलो. त्या म्हणाल्या, अभय, देवाचे आभार माना. तुमची पत्नी आता धोक्याबाहेर आहे. त्यांना शुद्ध आली आहे. त्या खूप धाडसे आहेत. आई आणि बाळ दोघंही पूर्ण सुरक्षित आहेत. तुम्ही त्यांना भेटू शकता, पण लक्षात ठेवा, त्यांना जास्त बोलू देऊ नका. हे ऐकताच माझ्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. मी मनोमन देवाचे आभार मानले. राघवने मला मिठी मारली आणि हसत म्हणाला, जा अभय, तुझं खरं सुख तुझी वाट पाहत आहे आणि एवढी चांगली पत्नी पुन्हा कधीच रडणार नाही याची काळजी घे. मी थरथरणाऱ्या पावलांनी त्या खोलीत शिरलो जिथे स्नेहा पडली होती. माझी चाहूल लागताच तिने हळूहळू डोळे उघडले. त्या डोळ्यात अजूनही वेदना आणि धक्का स्पष्ट दिसत होता. मीच तिला दिलेल्या त्या वेदना तिच्या डोळ्यात पाहताच माझं मन पूर्णपणे तुटलं. मी धावत तिच्या पलंगाजवळ गेलो आणि थेट तिच्या पायांशी बसलो. माझ्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. मी थरथरणाऱ्या आवाजात म्हणालो, मला माफ कर स्नेहा. मी या जगातला सर्वात मोठा अपराधी आहे. तुझं प्रेम आणि तुझी निष्ठा मी ओळखू शकलो नाही. या खोट्या नात्यांच्या फसवणुकीत मी इतका अंधार झालो होतो की ज्यांनी मला संपवायचा ठरवलं होतं त्यांनाच मी आपलं समजत राहिलो. तू माझ्यासाठी इतकं सगळं सहन केलंस आणि मी इतका खालच्या स्तराला गेलो की तुझ्याच चारित्र्यावर संशय घेतला. मला माफ कर स्नेहा. तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही. स्नेहाने मोठ्या प्रयत्नाने आपला हात उचलला आणि माझे अश्रू अलगद पुसले. तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. त्या हास्यात कुठलीही तक्रार नव्हती. ती मंद आवाजात प्रेमाने म्हणाली, अभय, तुम्ही का रडत आहात? मी तुमच्यावर अजिबात रागवलेली नाही. मला माहीत आहे तुम्ही निर्दोष आहात. तुम्हाला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे तुमची प्रत्येक प्रतिक्रिया स्वाभाविक होती. तुम्ही सुद्धा त्या लोकांच्या कारस्थानाचेच बळी ठरलात. पण आता ना कुठली फसवणूक उरली आहे ना कुठलं दुःख. मी अलगतीच्या कपाळावर हात फिरवला. त्या क्षणी मला असं वाटलं जणू माझं हरवलेलं संपूर्ण जग मला पुन्हा परत मिळालं आहे. त्या रुग्णालयाच्या खोलीत आता वेदना नव्हती. तिथे फक्त आमच्या प्रेमाची शांत आणि सुंदर ऊब पसरली होती, जिने आमच्या आयुष्यातले सगळे अंधार धुवून टाकले होते. या कथेतून फक्त इतकीच शिकवण मिळते की काही नाती कितीही प्रेम, विश्वास आणि सन्मान दिला तरी कधीच आपली होत नाहीत. अशी माणसं नेहमी स्वार्थाच्या नजरेनेच पाहतात, मग आपण त्यांच्यासाठी कितीही निस्वार्थपणे जगलो तरी. म्हणूनच कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये, कारण अनेकदा धोका परक्यांकडून नाही तर आपल्या माणसांकडूनच मिळतो. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात म्हणजे कथा कुठेतरी मनाला नक्कीच भिडली असेल. अशाच कथा रोज ऐकण्यासाठी आत्ताच अक्षर व्हॉइस स्टोरीला सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्टच माझी खरी ताकद आहे.